नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। 18 वर्षे नोकरी केल्यानंतर आता हे काम करावेच लागणार नाही। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेटत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे। केंद्र शासनाकडून नुकताच एक महत्त्वाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्तीवेतन कल्याण विभागाने हा महत्त्वपूर्ण अध्यादेश काढलेला आहे। या अध्यादेशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीत 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही महत्त्वाचे कार्य करावे लागणार आहे। खरं तर सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित नोकरी, पगाराचे टेन्शन नाही, तसेच रिटायरमेंट नंतर देखील चांगले आर्थिक लाभ मिळतात अशी धारणा असते। काही अंशी ही गोष्ट खरी आहे, मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने लावून दिलेल्या काही नियमांचे काटेकोर पालनही करावे लागते, नाहीतर त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते। दरम्यान आता शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असाच एक नवा नियम बंधनकारक केला आहे। खरे तर शासनाकडून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदणी अधिक सूचक, अचूक आणि अद्ययावत राहाव्यात यासाठी नवी प्रणाली लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या आदेशानुसार कोणत्याही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याने 18 वर्षाचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या सर्व नोंदी आणि कागदपत्रांची सविस्तर पडताळणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रातील सरकारने घेतलेला हा आदेश केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मंत्रालय, विभाग आणि संलग्न कार्यालयांना लागू राहणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली। सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जे लाभ मिळतात ते लाभ वेळेवर मिळावेत यासाठी त्यांच्या सेवा काळातील वैयक्तिक व सेवा नोंदी अचूक असणे फार महत्त्वाचे आहे। याच पार्श्वभूमीवर आता सरकारने हा अगदीच महत्त्वाचा आणि निर्णायक आदेश काढला आहे। या नवीन नियमानुसार 18 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्याने आपल्या सेवा पुस्तकातील सर्व तपशील काळजीपूर्वक भरणे आणि त्याची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे। नियुक्तीवेळी सादर केलेली प्रमाणपत्रे, जन्मतारीख, शैक्षणिक प्रमाणपत्रे, चारित्र्य पडताळणी अहवाल, वैद्यकीय तपासणी अहवाल, सेवेत पुढे ठेवण्यासाठी आदेश, तसेच वेतन श्रेणी, वेतनवाढी, भत्ते आणि लेखा कार्यालयाकडील इतर आर्थिक नोंदी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा सत्यापित करून घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार निवृत्ती समय सर्वात जास्त अडचणी कागदपत्रातील तफावत, चुकीच्या नोंदी, जन्मतारीख किंवा सेवा काळातील विसंगती यामुळे निर्माण होतो। या त्रुटीमुळे पेन्शन मंजुरी प्रक्रियेवर मोठा परिणाम होतो आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांना आर्थिक गैरसोय भोगावी लागते। त्यामुळे नोकरीत रुजू झाल्यानंतर 18 वर्षांनी पडताळणी करण्याचा हा घेतलेला निर्णय भविष्यातील अडचणी टाळण्यासाठीचा असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान या अध्यादेशानुसार नोंदीच्या पडताळणी दरम्यान आढळलेल्या त्रुटी कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्त करून घ्यायच्या आहेत। ही प्रक्रिया पूर्णपणे लेखी स्वरूपात असेल, जी की सेवा पुस्तकात कायम स्वरूपी नोंदवण्यात येणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।